तर मनमाडपासून जवळच असलेल्या नागपूर येथील नागेश्वर मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली आहे। या मंदिरात आकर्षक फुलांची सजावट सुद्धा केली आहे। महिला पुरुषांनी सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली आहे। दर्शन घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्याचं बघायला मिळालं। ओम नमः शिवाय या जय घोषानं मंदिर परिसर दणाणून गेला। नागेश्वर मंदिरात भाविकांची सकाळपासूनच गर्दी आहे। नागेश्वर मंदिरातच नाही तर राज्यभरातील सर्वच देशभरातील सर्वच शिवमंदिरांबाहेर पहाटेपासूनच आज महाशिवरात्री निमित्त दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे। ही दृश्य आपण पाहतोय मनमाड येथील नागेश्वर मंदिरातील। या ठिकाणी भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे। महिला पुरुष वृद्ध या सर्वांनीच महादेवाचं दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी केली आहे। ही दृश्य आहेत मनमाड येथील नागेश्वर मंदिरातील नागेश्वर शिवलिंगाची। अनेक ठिकाणी अभिषेक सुद्धा घातला गेलाय। राज्यातील सर्वच ठिकाणी प्रचंड गर्दी भाविकांची। भल्या पहाटेपासूनच भाविक रांगेत उभं राहून आज महाशिवरात्री निमित्तानं आजच्या दिवसाची सुरुवात ही महादेवाच्या दर्शनानं करतायत। अनेक ठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी आहे। आज सर्वत्र महाशिवरात्रीचा प्रचंड उत्साह दिसतोय। ही दृश्य मनमाड येथील नागेश्वर मंदिरातील। तर राज्यातील अनेक मंदिरांमध्ये अशी स्थिती आहे। भाविकांची मंदिराबाहेर लांबच लांब रांग लागली आहे। महाशिवरात्री निमित्त दर्शनासाठी या रांगा लागल्या।